आता जे आपण हे पान बघतोय हे पावसाळी करपायुक्त पान आहे, परंतु हा घड पोसायला अजून 1 महिना बाकी असल्यामुळं आणि त्याच्यावरती हात पोचत नसल्यामुळं आपल्याला ते पान काढायचं राहून गेले. परंतु अगदी 2 दिवसामध्येच परत एकदा आम्ही सगळ्या बागेची स्वच्छता करून करपायुक्त असणारी पानं आम्ही काढून टाकणार आहे. आणि लिटरला 2 ग्रॅम 22-3 15 लिटर पाण्यामध्ये सरासरी 3 ग्रॅम स्टेप्टोसायक्लिन 15 मिली स्टिकर पंपास प्रमाण घेऊन आम्ही पूर्णपणे बागेला 8 दिवसाच्या फरकानं चांगली फवारणी करणार आहे. त्याच्यानंतर खताचा एक्स्ट्रा डोस म्हणून आम्ही एकरी 5 पोती पोटॅशची जादाचा डोस म्हणून टाकणार आहे. तर शेतकऱ्यांनी जर ह्या करपायुक्त रोगाचं नियोजन करायचं ठरवलं आणि केलंच पाहिजे तर पहिल्यांदा शेतामध्ये पाणी साठवून दिलं नाही पाहिजे. खतं सोडताना कामापुरतंच ड्रिपच्या माध्यमातून पाणी गेलं पाहिजे. पिल्लं, तण आणि करपायुक्त पानं वेळच्या वेळेला काढून बाग नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे. या गोष्टीचा अवलंब शेतकऱ्यांनी जर केला तर एक चांगल्यापैकी तो प्लॉट आपल्याला मिळेल आणि केळीची पोषण क्षमता चांगली होईल.